हा, तुमचा ग्रुप सिरियस असावा. ग्रुपमधली चर्चा जो छोटा असावा, सिरियस असावा आणि तुम्ही एक वेळ निश्चित करा त्याचा. कारण शेवटी काय, समजा जर 11 तासाचं नियोजन 11 कधी 12 त्याच्यापेक्षा जास्त नेऊ नका. म्हणजे कधी ते होणार जरा कमी नाही पण जास्तच. म्हणजे सो 11 तासाचं नियोजन जर तुम्ही केलं आणि तुम्ही असं म्हटलात की आम्ही एक 40 मिनिटाचा तासाभराचा वेळ ग्रुप डिस्कशनला ठेवले, पण हे गणित सतत बघत राहायचं. मी एकट्यानं 1 तास केला असता तर माझं किती प्रॉडक्ट निघालं असतं, आणि मी 4 लोकांबरोबर ग्रुप डिस्कशन करतोय तर 1 तासाचं माझं आउटपुट काय. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिकल होणं हे फार गरजेचं आहे. असलेला वेळ तेवढाच आहे सगळ्यांना, त्यामुळे त्या असलेल्या वेळाचा जर इफेक्टिव्ह उपयोग होणार असेल ग्रुप डिस्कशनला तर तुम्ही जरूर ते करा. 1 आणि 2, काही विषयांच्या बाबतीमध्ये असे काही भाग असतात एकट्यानं वाचून बोर होते किंवा असं मला ते काय गडबडच होते. मग त्यापेक्षा तुम्ही कोणाला तर सांगितलं, दुसऱ्याचं ऐकलं, म्हणजे हाही मार्ग त्याचा असू शकतो. पण तो छोटा असू द्या, तो सिरियस असू द्या, आणि किती वेळ तुम्ही त्यासाठी देणार आहात, त्या वेळेमध्ये अपेक्षित आउटपुट पडते का, म्हणजे त्याचा बेनिफिट काय, म्हणजे तो बेनिफिट तुमच्यापेक्षा दुसरा कोणीही इव्हॅल्युएट चांगलं करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही थोडंसं सजगपणे बघा, एवढंच मी म्हणेन.